राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत एकूण 5 हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत ही खुशखबर असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, हे पूर्ण पैसे वाटप जे आहे ते डीबीटीच्या अंतर्गत होणार असून राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2000 रुपये हे जमा होणार आहेत। बघा, आता हे नमो शेतकरी योजनेचेच पैसे शेतकऱ्यांना भेटणार नसून डायरेक्ट लाखो शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पण पैसे मिळणार आहेत। होय, आता 22,000 रुपयांची पीक विम्याची पण रक्कम मंजूर करण्यात आलेली असून 22,000 रुपयांची रक्कम डीबीटीच्या अंतर्गत देण्यात येणार आहे आणि यामुळे पण आता लाखो शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत। आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ही शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा, आता हे पैसे आजपासून वाटप होणार का की उद्यापासून मिळणार की दुसरीच कोणती तारीख आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पाहूया त्या ठिकाणी पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार याबाबतची अपडेट। शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या बँकेच्या खात्यावरती नेमके पैसे कधी जमा होतील, सरकारच्या माध्यमातून नेमका 2000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल। आणि बघा, आता फक्त नमो शेतकरीचे पैसे नाहीत तर पीक विम्याचे 22,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आणि हे पैसे पूर्णपणे डीबीटी अंतर्गत जमा होणार आहेत। बघा, आता पेरणीची वेळ आलेली आहे। बऱ्याच जणांनी पेरणी केली असेल, काही जणांची पेरणी राहिली असेल, पाऊस थोडासा उशिरा आलेला आहे, 5 ते 6 दिवसांचा थोडासा फरक आपल्याला बघायला मिळत आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांना आता पेरणीच्या वेळेला सरकार मोठी खुशखबर शेतकऱ्यांना देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार आता पीक विम्याचे तर वाटप सुरू होत आहेत, काही ठिकाणी वाटप पण सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना 22,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये मिळणार आहेत। सध्या काही शेतकऱ्यांना 30,000 रुपये, काहींना 32,000 रुपये देखील पीक विम्याचे दिले जाणार असून कोणत्याही क्षणी हे तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील। पण बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे करावी लागतील। जर ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तर पैसे भेटणारच नाहीत, पण इकडे पीक विम्याचे पण भेटायचे नाहीत। त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात घ्या। तर चला, आता पैसे वाटप नेमकं कधीपासून होत आहे, पैसे आता नेमके कधी जमा होणार, पीक विम्याचं वाटप तर आता कोणत्या क्षणी सुरू केलं जाणार आहे, नमो शेतकरी योजनेचे पण पैसे नेमके कधीपासून वाटप सुरू केले जाणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला, ऐकत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम डिटेलमध्ये सविस्तरपणे ऐकायला मिळेल। त्यामुळे ही गोष्ट देखील आता सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे। तर चला, या ठिकाणी आता पैसे वाटप होणारे नेमके कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, आता ती देखील या ठिकाणी आपण पुढे बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। बघा, पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत पैसे वाटपाला मंजुरी देण्यात आलेली असून डीबीटी अंतर्गत टोटल रक्कम आता जमा होणार आहे। यामुळे कोणीच काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही। बघा, आता या 11 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरीचे तर येणारच आहेत। या 11 जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात सर्वात आधी 22,000 रुपयांचा पीक विमा, 2,000 रुपयांची नमो शेतकरी योजनेची रक्कम पूर्णपणे डीबीटी अंतर्गत जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आहे। तर चला, पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चालायचा आहे। बघा, पूर्णपणे यादी आलेली आहे। इथं सांगितलं आहे शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। आता PM किसान पाठोपाठ नमोचे पैसे पूर्णपणे जमा होणार आहेत। बघा, आत्ताच 2,000 रुपये PM किसान योजनेचे मिळाले। आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये डीबीटीच्या अंतर्गत वितरित केले जाणार आहेत आणि लाखो शेतकरी बांधवांना दिलासा देण्यात येणार आहे। बघा, आता काय होणार आहे, आत्ताच तुम्हाला माहिती असेल PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत किती रुपये, 2,000
रुपये हे मिळाले आहेत. ही DBT अंतर्गत रक्कम जमा झालेली आहे. पण आता तुमच्या बँक खात्यामध्ये DBTच्या अंतर्गत पीक विम्याचे पण आता पैसे येणार आहेत. बघा आता नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि या ठिकाणी तुम्हाला पीक विम्याचे आता 22,000 रुपये अशी रक्कम थेट DBTच्या अंतर्गत सरकारकडून देण्यात येणार आहे. बघा आता ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे 2,000 रुपये मिळालेत त्यांनाच नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये मिळतील. पण आता नवीन नियम आहे, यावेळेस शेतकऱ्यांना ही 2 कामे करायची आहेत तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा नमो शेतकरी योजनेचे हे पैसे जमा होतील. सरकारने सांगितलेली 2 कामे आता करून घ्या. थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे तुमच्या पण खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याचे 22,000 रुपये तुम्हाला मिळून जातील. आणि तुम्ही जर म्हटलात की ही 2 कामे नाही केली तरी अडचण नाही आणि तुम्ही जर ही 2 कामे केली नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्ष देऊन ऐका. मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची तर ती पण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. यासाठी राहिलेला व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघूयात. त्यापूर्वी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पीक विम्याचे 22,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वात आधी कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये हे पैसे दिले जाणार आहेत आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. तर बघा आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून पण अपडेट आलेला आहे. बघा आलेल्या माहितीनुसार PM किसान योजनेचे 2,000 रुपये आता सरकारच्या माध्यमातून लाखो शेतकरी बांधवांना मिळाले आहेत. भारतातील कोट्यावधी तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचे 2,000 आले. बघा आता त्यानंतर नमो शेतकरीचे हे 2,000 रुपये आल्यानंतर टोटल किती आपल्या खात्यात रक्कम येईल तर ही 4,000 रुपये रक्कम पूर्णपणे आता जमा होईल आणि ही टोटल रक्कम DBT अंतर्गत आपल्या बँक खात्यात जमा होणार असल्याने सर्वांना दिलासा आता मिळणार आहे. बघा आता हे 4,000 रुपये पूर्ण तुम्हाला मिळतील आणि इकडे पीक विम्याची 22,000 रुपयांची वेगळीच रक्कम असेल. ही पण रक्कम DBTच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना दिली जाणार असून यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा टोटल तुम्हाला 26,000 रुपये रक्कम ही मिळत आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की PM किसानचे 2,000 रुपये, नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि इकडे तुम्हाला पीक विम्याचे 22,000 रुपये असे 26,000 रुपये पूर्ण DBTच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत आणि सर्व रक्कम पूर्णपणे आता वाटप होणार आहे. बघा आता पीक विमा आणि या हप्त्यांचं वाटप या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी केलं जाणार असून या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम सर्वात आधी ही जमा होणार आहे. तर चला पैसे वाटप नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार सर्वात आधी करणार आहे ते बघूयात, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमके पैसे कधी येतील, आज येतील की उद्या येतील हे पण तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली असून शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. पूर्ण पैसे वाटपाचं आता नियोजन झालेलं आहे, कारण की बघा आता हे PM किसानचे 2,000 रुपये पोहोचले आहेत. ज्यांना मिळाले असतील काळजी करू नका, 1-2 दिवसात अजून हे वितरण काय थांबत नसते, मिळून जातील, काळजी करायची नाही. DBTच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वितरण आहे, तिकडून पैसे पाठवले की अर्ध्या तासातच येत असतात. बघा आता हे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे या हप्त्यांचं वितरण पण DBTतून केलं जाणार आहे. बघा DBT एक अशी प्रक्रिया असते की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तिकडून पैसे पाठवले, तिकडून पैसे वाटपाचं बटन दबलं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होत असतात, जमा होत असतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पैसे पाठवायला काय उशीर लागत नाही. एकदा तिकडून पैसे वाटपाचं बटन मुख्यमंत्र्यांनी दाबलं की इकडे अर्ध्या तासात ते 35 ते 40 मिनिटामध्ये पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात. तर बघा आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तर यामध्ये आता जर विचार केला तर सर्वात आधी रक्कम ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना मिळेल, कारण की आता बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM या ठिकाणी पीक विम्याचे पैसे पूर्ण दिले जाणार आहेत. फक्त एवढंच की एकाच दिवशी मिळणार नाहीत. आज कोणाला मिळतील, कधी उद्या काहींना मिळतील, कधी परवा मिळतील. जसं वाटप सुरू होईल असं टप्प्याटप्प्याने हे पीक विमा आणि नमो शेतकरीचे वेगवेगळ्या पद्धतीने वाटप होणार आहे. नमो शेतकरीचे पूर्ण पैसे हे एकाच दिवसामध्ये पूर्णची पूर्ण 2,000 रुपये जमा होणार आहेत आणि पीक विम्याचं वाटप हे 2 दिवस, काही ठिकाणी 3 दिवस तर काही ठिकाणी 4 ते 5 दिवस पण चालणार आहे. आणि या पूर्ण दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 रुपयांचा
हा पीक विमा जमा होणार आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची कसलीच गरज शेतकऱ्यांना पडणार नाही असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यात केलं जाईल यामधील जिल्हे आपण बघत आहोत. लक्ष देऊन ऐकत चला. तुमचा जिल्हा आहे का नाही ते तुम्हाला बघायला मिळेल. बघा, सिंधुदुर्ग जिल्हा 22,000 रुपये वाटपाचे आदेश दिलेले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी डायरेक्ट 22,000 रुपये जमा होणार आहेत. ते म्हणजे पीक विम्याचे 22,000 रुपये पूर्ण दिले जातील. यानंतर 2,000 रुपये हे नमो शेतकरीचे दिले जातील आणि PM किसानचे तर 2,000 रुपये मिळाले आहेत. तरी अजून या ठिकाणी जर विचार केला तर काही शेतकरी असे आहेत की त्यांनी सरकारने सांगितलेली काही कामे केलेली नाहीत. जर तुम्ही ती कामे केलेली नसतील तर करून घ्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे सगळ्यांना करायची आहेत, तरच यावेळेस हप्त्याचे पैसे, पीक विम्याचे पैसे येणार आहेत. नवीन नियम सरकारने लावलेला आहे. मग कोणती कामे करायची आहेत तर चला या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत. तुम्ही राहिलेला व्हिडिओ आता लक्ष देऊन पाहत चला. तर चला पैसे वाटप होणाऱ्या आणखीन पुढील जिल्ह्यांची यादी बघू. बघा, आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, आजच वाटप होणार आहे का की उद्या मिळणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे, हे जर तुम्हाला आता संपूर्ण ऐकायचं असेल तर लक्ष देऊन व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके पैसे कधी येणार आहेत आणि पीक विमा सरसकट मिळणार आहे का की काही शेतकऱ्यांना सरकार पीक विमा देणार नाही, याबद्दलची पण काय बातमी आहे ती पण आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ फक्त पाहत चला. तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैशांचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केलं जाणार आहे. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा असून नमो शेतकरीचे 2,000 रुपये सर्वात आधी या ठिकाणी तर येणारच आहेत. पण पीक विम्याचे 22,000 रुपये या जिल्ह्यासाठी मंजूर केलेले असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 22,000 रुपयांचा पीक विमा पण दिला जाणार आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. पूर्ण पैशांचं वाटप हे DBTच्या अंतर्गत शेतकऱ्यांना केलं जाणार आहे. पूर्ण पैशांचं वितरण हे केलं जाणार असून शेतकरी बांधव यामुळे आता चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे नेमके अजून कोणकोणत्या जिल्ह्यात मिळतील तर बघा, आता पीक विमाचं नाही तर नुकसान भरपाई पण दिली जाणार आहे आणि नमो शेतकरीचे पण दिले जाणार आहेत. बघा, आता कोणत्या क्षणी नुकसान भरपाईचे पैसे आणि शेतकरी बांधवांना एवढंच नाही तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती टोटल DBT अंतर्गत पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. बघा, मग या ठिकाणी आता नाशिक जिल्ह्याचं पण नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पूर्ण पैसे दिले जाणार असून 48,73,00,000 रुपयांचं पैशांचं वाटप, नुकसान भरपाईचे पैसे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात आता वाटप सुरू केले जाणार आहेत. DBTच्या अंतर्गत पैसे दिले जाणार असून याच जिल्ह्यात नमो शेतकरीचे पण आता कोणत्या क्षणी 2,000 रुपये पूर्ण सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. म्हणजे या ठिकाणी पीक विमा, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जातील. पेरणीसाठी काहींना फायदा होणार आहे, कारण 1-2 दिवसात काही ठिकाणी नुकसान भरपाई किंवा पीक विम्याचे पैसे जमा होतील. त्यामुळे काळजी करत बसण्याची गरज नाही आणि नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता येणारच आहे आणि तो पण 2,000 रुपयांचा पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा, PM किसानचा पण 2,000 रुपयांचा मिळाला. यानंतर आता या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सरकारला लवकर करायचं असल्यामुळे सरकार आता हे 2,000 रुपये शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यात सर्वात आधी देण्याच्या तयारीमध्ये आहे. तर चला आता हे पैसे वाटप पूर्णपणे केलं जाणार आहे. सरकारचं यामागचं उद्देशाचं कारण काय आहे तर बघा, इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे आता पूर्णपणे मिळणार आहेत. पण बघा, काही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार नाही. तर थेट आता ही रक्कम मिळवण्यासाठी 2 कामे लवकर शेतकऱ्यांना करायची आहेत. बघा, पीक विम्याची रक्कम DBT अंतर्गत बँक खात्यात जमा होणार आहे आणि याच पद्धतीमुळे आता डायरेक्ट नमो शेतकरीचे पण पैसे शेतकऱ्यांना मिळणार असल्याने पैसे वाटपाला सुरुवात झाल्यानंतर पैसे जमा व्हायला कोणताच उशीर लागणार नाही. अर्ध्या ते 1 तासाच्या आत पूर्ण नमो शेतकरीचे पण पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील असं देखील सांगण्यात येत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्ही यादीकडे लक्ष द्या. नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीक विम्याचा हप्ता पूर्ण खात्यावरती आता नेमका कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहे. आता पुढील जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार असून राहिलेला व्हिडिओ तुम्हाला फक्त आता शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. तर चला या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैशांचं वितरण आता शेतकऱ्यांना केलं जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे. पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये पण मिळतील आणि पीक विमा, नुकसान भरपाईचं वाटप पण होणार आहे. नुकसान भरपाईला रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. तर चला पैसे आणखीन कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढच्या जिल्ह्यांची यादी बघू.
तर बघा शेतकरी बांधवांनो, आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन पाहत चला. संपूर्ण माहिती आणि बातमी याच ठिकाणी तुम्हाला मी दाखवण्याचं काम करत आहे. आता तुम्हाला कळेल की नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे आणि पीक विम्याचे पैसे नेमके कधीपर्यंत मिळणार आहेत. बघा, हे पैसे मिळवायला शेतकरी बांधवांना आता काही कामे पण करावी लागणार आहेत, तरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. बघा, यातील आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा, पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या गावातील CSC सेंटरला भेट द्यायचं आहे, म्हणजेच की ई सेवा केंद्राला. जर आपल्या गावात नसेल तर शहरात जा आणि तिथे गेल्यानंतर तात्काळ KYC करून घ्या. KYC जर नसेल तर नमो शेतकरीचे 2,000 रुपये मिळणार नाहीत आणि पीक विम्याचे तर मिळणारच नाहीत. त्यामुळे KYC करून घ्या. KYC जशी तुम्ही कराल तसे पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि तुम्हाला दिलासा मिळेल. पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे आणि पीक विम्याचे पण 22,000 रुपये मिळतील. बघा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी फळ पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे, तर इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी नुकसान भरपाईचं वाटप केलं जाणार आहे आणि यानंतर इकडे धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना पण पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना काळजी करत बसण्याची गरज नाही. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, तर तो हप्ता जुलैच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा एक अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमका हप्ता कधी जमा होईल याबद्दलची अधिकृत तारीख सरकारकडून तरी जाहीर झालेली नाही, पण सूत्रांकडून येत असलेल्या माहितीनुसार आता हप्ता वाटपाची वेळ तर झालेली आहे. त्यामुळे जुलैच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये एखाद्या वेळेस पैशांचं वितरण केलं जाऊ शकतं असा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघा, आता शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीची अपडेट होती. अशाच अपडेटसाठी AR1 मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तोपर्यंत धन्यवाद.